कणा प्रस्तुत जरा ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघता बघता हे मागचं वर्ष संपलं आणि आपण नवीन वर्षात पदार्पणही केलं. मला माहिती आहे, नवीन वर्ष जसं येतं तसं प्रत्येकाचं एकच काम असतं, ते म्हणजे मागच्या वर्षात काय काय घडलंय त्या सगळ्याची गोळाबेरीज करणं. की मागच्या वर्षी आपल्या आयुष्यात काय घडलं, काय नाही घडलं, काय कुठलं यश आपल्या पदरात पडलं, कुठलं अपयश पदरात पडलं, कुठल्या संधी हुकल्या, चुकल्या, हिरावल्या गेल्या वगैरे वगैरे. आणि मग त्यानुसार आपण बनवतो ती नवीन यादी. त्यालाच म्हणतात संकल्प. नवीन वर्ष, नवीन स्वप्न, नवीन संकल्प. मग ते पूर्ण करण्यासाठी बरेच जण जीव ओतून काम करायला सुरुवात करतात. काहींचे प्रयत्न 2-3 महिने चालतात, काहींचे मात्र काही दिवसातच सुटतात, काही मात्र अजिबात प्रयत्नच करत नाहीत आणि म्हणतात की जे व्हायचंय ते होऊ दे, बघून घेऊ. तुम्ही नेमकं यापैकी कुठल्या गटात येतात हे आम्हाला नक्कीच कळवा. साधारण काय की प्रत्येक जण, कोणी त्याला ते संकल्प असं नाव देव किंवा न देव, पण आपल्या मनाशी काहीतरी नक्कीच पक्क ठरवत असतं की ह्या वर्षी आपल्याला नेमकं काय करायचं आहे किंवा काय हवं आहे, बरोबर? तसंच यावर्षी मी काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेसच नेमकं आपल्याला काय हवं आहे फक्त ह्याचा विचार करण्यापेक्षा जर असं आपल्या आत खोल मनात डोकावून पाहिलं तर, म्हणजेच आपल्या मीला, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला तर. अध्यात्म तर हेच सांगतं ना की आधी आत्म म्हणजे आधी स्वतःमध्ये डोकावून पहा, स्वतःला ओळखा, आपल्यातल्या मीला स्वीकारा, म्हणजेच त्यानंतर आपण ज्ञानाच्या आणि सत्सद विवेक बुद्धीच्या प्रयत्नाने, मदतीने आपल्यातल्या माणूसपणाची प्रगती करू शकतो, बरोबर? मग यावेळेस जरा आपण आपल्यामध्ये डोकूया, आपल्या मीकडे बघूया. आपल्यातले नेमके कुठले गुण आहेत, आपल्यात कुठले अवगुण आहेत ह्याचा शोध घेऊया. ह्याच मीवर संदीप खरेंनी एक खूप सुंदर कविता लिहिलेली आहे. ती कविता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आजचा एपिसोड जर असा कान देऊन ऐका हा. ती कविता आहे, मी मी गरीब, बुटका, कद्रू, कर्कश, कटकटवाणा. इथे गरीब म्हणजे पैशाने नव्हे हा, तर मनाने, आणि बुटकाही उंचीने नव्हे तर विचाराने. मी गरीब, बुटका, कद्रू, कर्कश, कटकटवाना, अवघड, हट्टी, हेकट आणि माणूस घाण. मी गरीब, बुटका, कद्रू, कर्कश, कटकटवाना, अवघड, हट्टी, हेकट आणि माणूस घाना, भणंग, भुक्कड, पूर्ण फाटका, तुटका, फुटका, कळाहीन अन रंगहीन, कळाहीन अन रंगहीन अन सदैव विटका. भणंग, भुक्कड, पूर्ण फाटका, तुटका, फुटका, कळाहीन अन रंगहीन अन सदैव विटका, मस्तवाल अन भोंदू. मस्तवाल अन भोंदू, पोकळ मिजासवाना. मी मस्तवाल अन भोंदू, पोकळ मिजासवाना, पिचका मणका, लेचा पेचा, केविलवाणा. कपटी, हलकट, हलगर्जी आणि स्वार्थी, लोचट. ह्या शेवटच्या 2 ओळी आहेत त्या अजून जास्त कान देऊन ऐका. कवी म्हणतो, मी कपटी, हलकट, हलगर्जी आणि स्वार्थी, लोचट, चंचल, अस्थिर, मूर्ख, आळशी, उथळ आणि खवचट. मी कपटी, हलकट, हलगर्जी आणि स्वार्थी, लोचट, चंचल, अस्थिर, मूर्ख, आळशी, उथळ आणि खवचट. ठाऊक मज, ठाऊक मज मी ऐसा, ठाऊक मज मी ऐसा, तरीही खुशाल फिरतो. मी ही आहे ईश्वर निर्मित, इतके म्हणतो. तर मंडळी, खरं तर आपल्याला माहित असतं की आपल्यात काय अवगुण आहेत आणि काय नाही, पण आपल्यातल्या कमतरतेचं खापर एकदा का देवावर फोडलं की आपण किड्या मुंग्यांचं आयुष्य जगायला मोकळे होतो, नाही का? म्हणूनच तर
आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाचं खापर आपण सतत दुसऱ्या कुणावर तरी फोडता येईल का हेच बघत असतो. मग आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळतो आणि त्या आपल्या दुसऱ्या नात्यावर, समाजावर, देशावर, जगावर, देवावर आणि काहीच नाही मिळालं तर नशिबावर फोडतो आणि आपल्या जबाबदाऱ्यातून आपल्याला मागे खेचतो. मग अशाने आपल्याला जो हवा आहे तो निखळ आनंद, ते आत्मिक सुख कसं मिळणार? मग तुम्ही कितीही संकल्प करा नवीन वर्षांचे, त्याच्यामधनं नेमकं जे तुम्हाला हवंय ते पूर्णपणे मिळेल याची खात्री नक्कीच नाही. पण जर तुम्ही तुमच्या मीला ओळखलं आणि ते स्वीकारलं तर मात्र त्याच्यामध्ये प्रगती होऊन तुमचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. त्यासाठी लागते ती विचारांची साथ, हे मला माहिती आहे. पण म्हणूनच तर कणा आहे. कणाच्या या जरा ऐकूयाच्या कार्यक्रमातून आपण घेऊन येणार आहोत वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या लेखकांचे, लेखिकेचे, कवींचे, कवयित्रींचे, कवितेच्या माध्यमातून, कधी कथेच्या, कधी लेखांच्या, तर कधी पुस्तकातील काही महत्त्वाचे उतारे घेऊन मी येणार आहे आणि तुमच्यासमोर हे विचार आपल्या सगळ्यांसोबत मांडणार आहे. ह्यानंतरचे जे भाग आहेत ते अजिबात बघायला विसरू नका, कारण त्यामध्ये मी घेऊन येणार आहे पालक आणि मुलांच्या नातेसंबंधांबद्दलचे काही साहित्य. त्यामुळे ते भाग तर बघायला विसरू नकाच. पण आत्ताच तुर्तास ह्या वर्षी आजच्या दिवशी जरा मी मध्ये डोकवायला सुद्धा विसरू नका. जरा स्वतःमध्ये बघा, आपल्याला काय हवं आहे ते वाढवा, जे नको आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी जर कोणाची मदत हवी असेल तर कणा नक्कीच तुमच्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. तुमचे विचार आमच्याकडे कमेंट मार्फत नक्कीच कळवा. व्यक्त होण्याची ही चांगली संधी आहे हे लक्षात ठेवा, किंवा हीच सुरुवात आहे असे तरी माना. त्यामुळे आमच्यापर्यंत तुमचे विचार नक्की पोहोचवा. हे व्हिडिओज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही नक्कीच दाबा. तर आजच्या भागातनं एवढंच म्हणणं की आपल्या मीला स्वीकारा, आपल्या मी मध्ये प्रगती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका, म्हणजेच आपण माणूसपणाची एक नवीन व्याख्या इथे मांडू शकू. धन्यवाद.